नमस्कार. आपण पाहत आहात जनतेचा आवाज. दशक्रियाविधी म्हटलं की धार्मिक कार्यक्रम, प्रवचन आणि श्रद्धांजली अर्पण असा सर्वसाधारण समज असतो. मात्र जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे पार पडलेल्या 2 दशक्रियाविधींनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या दशक्रियांची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली. पाहुयात यावरील एक विशेष वृत्तांत. ओतूर येथे सोमवार दिनांक 22 जून रोजी कै प्रणव नितीन डुंबरे वय वर्ष 22 आणि कै बाळासाहेब गेनोजी डुंबरे वय वर्ष 63 यांचा दशक्रियाविधी संपन्न झाला. मात्र या दशक्रियाविधीमध्ये पारंपरिक पद्धतीला छेद देत समाज प्रबोधनाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. नेहमीप्रमाणे होणारे प्रवचन किंवा श्रद्धांजली कार्यक्रम न ठेवता यावेळी आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर वैभव गायकर यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या विविध आजारांबाबत माहिती दिली. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, स्थूलपणा आणि नैराश्य यांसारख्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करताना योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, व्यसनमुक्ती, हेल्मेटचा वापर, मोबाईलचा अतिरेक, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि रासायनिक फवारण्यांमुळे वाढणाऱ्या आजारांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे काकस्पर्शानंतर अनेकदा लोक निघून जातात, मात्र यावेळी एकही व्यक्ती कार्यक्रमातून उठून गेला नाही. उपस्थितांनी संपूर्ण व्याख्यान तन्मयतेने ऐकले आणि शेवटी टाळ्यांच्या कडकडाट डॉक्टर वैभव गायकर यांना दाद दिली. या दशक्रियाविधीमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमालाही फाटा देण्यात आला. हबप्प गंगाराम महाराज डुंबरे यांनी आभार मानले, तर विठ्ठल शितोळे सर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. अन्नप्रसाधनामध्येही यावेळी वेगळेपणा पाहायला मिळाला. मिसळपाव, फ्रूट सलाड आणि उपवासधारकांसाठी खिचडी प्रसाद ठेवण्यात आला होता. या उपक्रमालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाज प्रबोधन, आरोग्य, जनजागृती आणि सकारात्मक विचारांचा संदेश देणाऱ्या या दोन्ही दशक्रिया ओतूर येथे पार पडल्या.